दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरू हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते. परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा पुराणांनुसार भिन्न आहेत. हिंदू धर्मातील वेदांत योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता, शब्दशः मुक्त आत्म्याचे गाणे, ही दत्तात्रेयांना समर्पित आहे. कालांतराने दत्तात्रेयांनी शैव, वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली. विशेषतः भारतातील दख्खन प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागात जिथे शैवधर्म प्रचलित आहे. भक्ती चळवळीतील संत कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन, सर्वांशी दयाळूपणा, त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि जीवनाचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. रिगोपोदोसच्या मते शैवधर्माच्या नाथ परंपरेत दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदिगुरू म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले योगाचे स्वामी आहेत. परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवाचे प्रतीक मानतात. मॅलिन्सनच्या मते दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे पारंपरिक गुरू नाहीत, परंतु नाथ संप्रदायाने 18व्या शतकात विष्णू-शिव समक्रमणाच्या एका भागा म्हणून गुरू म्हणून त्यांची निवड केली होती. मॅलिन्सननुसार याचा पुरावा मराठी ग्रंथ नवनाथ भक्तिसारमध्ये सापडतो, ज्यामध्ये 9 नारायणांसह 9 नाथांची ओळख करून देऊन महानुभाव पंथात नाथ संप्रदायाचे समक्रमण झाले आहे. मार्गशीर्ष या हिंदू महिन्यातील शुद्ध पौर्णिमा दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि हा दिवस दत्तजयंती म्हणून ओळखला जातो. दत्तात्रेय ही 3 शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर 4 श्वान, मागे गाय असा परिवार दिसून येतो. त्यांनी शुभ्रांबर अथवा पितांबर नेसलेले असते व ध्यानस्थ बसलेले दिसतात. 4 कुत्री हे 4 वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते श्मशानात राहणाऱ्या शिवाचे स्वरूप असल्याचे दिसतात. एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश यांनी अत्री ऋषींची पत्नी अनुसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. यांनी ऋषींचा अवतार घेऊन माता अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले, परंतु त्या ऋषींचे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्नधान्य नव्हते. तेव्हा अनुसूया मातेने स्वतःच्या योगशक्तीद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पिकवले व योग्य आदरातिथ्य केले. त्या तिन्ही ऋषीरूपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा मातेने तिचे उदरी तिन्ही देवतांचे पुत्र म्हणून जन्म घेण्याची मागणी केली.